राजकारणामध्ये सध्या नेत्यांप्रमाणेच चलती असते ती अभिनेते आणि अभिनेत्रींची देखील, आणि त्यामुळे शपथविधीच्या या सोहळ्यापासून ते तरी कसे दूर राहतील बरं। तेव्हा 5 डिसेंबरला होणाऱ्या शपथविधीच्या सोहळ्यासाठी तारे तारकांची उपस्थिती राहू शकते। ते कोण कोण असू शकतात त्यावर एक नजर टाकूयात। तर यामध्ये समावेश असू शकतोय गोविंदा यांचा, कंगना रनौट, शरद पोंक्षे, प्रसाद ओक, क्षितिज दाते, श्रुती मराठे, गश्मीर महाजनी यांच्या नावाची देखील चर्चा आपल्याला ऐकायला मिळते। तर या शपथविधी सोहळ्याच्या तयारीनंतर आता मुद्दा उपस्थित होतो, कुणाच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडणार, कोण होणार राज्याचा उपमुख्यमंत्री, कुणाकडे राहणार गृह खातं, कोण होणार नगरविकास मंत्री, जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आपल्याला शपथ घेताना पाहायला मिळणार आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय मंत्रिमंडळामध्ये नेमका कुणाचा समावेश असेल या चर्चा सुरू झालेल्या आहेत। विशेष करून जर पाहिलं तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसांसोबत आता अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोन नवे उपमुख्यमंत्री पाहायला मिळू शकतात। भाजपमध्येच म्हणायचं झालं तर 2022 मध्ये जे प्रमुख मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट होते असे ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन असतील, रवींद्र चव्हाण असतील, यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते। मंगलप्रभात लोढा आणि अतुल सावे यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे। याशिवाय नव्या चेहऱ्यांमध्ये जर पाहायला गेलं तर भाजपचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासहित पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ आणि गोपीचंद पडळकर, नितेश राणे अशा नव्या आणि काही ज्येष्ठ आणि तरुण आमदारांच्याही नावांची चर्चा सुरू आहे। त्यामुळे 5 डिसेंबरला फडणवीस यांच्यासोबत नेमकं आता कोण कोण शपथ घेणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। कॅमेरामन विनोद नाईकसह मी चेतन ननावरे, मुंबई। दरम्यान संभाव्य मंत्रिमंडळाच्या यादीचा अगदी थोडक्यात आपण आढावा घेणार आहोत। तर संभाव्य मंत्रिमंडळ कशा स्वरूपाचं असू शकतं यामध्ये समावेश असू शकतोय गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, अतुल सावे, चंद्रशेखर बावनकुळे यांचा। भाजपमधून कोण कोण चर्चेत आहे ती यादी आपण पाहतोय। यात पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ, गणेश नाईक, गोपीचंद पडळकर आणि नितेश राणे यांचा भाजपमधून मंत्रिमंडळामध्ये समावेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही। एकंदरीतच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते येत्या 5 तारखेला होणाऱ्या या संपूर्ण महाशपथविधीकडे। या महाशपथविधीमध्ये शिवसेनेकडून कुणाचं नाव चर्चेमध्ये आहे? एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, भरत गुगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, राजेंद्र यड्रावकर, विजय शिवतारे आणि त्या पाठोपाठ महायुतीमध्ये समावेश आहे तो म्हणजे थेटपणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा। त्यातही अनेकांना संधी मिळण्याची शक्यता। त्या नावांवर एक नजर। अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे आणि संजय बनसोडे यांचा देखील समावेश असू शकतो। संग्राम जगताप, इंद्रनील नाईक, मकरंद पाटील, सुनील शेळके आणि माणिकराव कोकाटे। राष्ट्रवादीकडून कुणाची चर्चा आणि कुणाची वर्णी लागते हे देखील सगळ्यात आधी आपण लोकशाही मराठीवरच पाहणार आहोत। तर हा महाशपथविधी, त्यासाठी पार पडणारा हा सगळा सोहळा, याची इत्यंभूत माहिती जी आहे ती लोकशाही मराठीच्या संपूर्ण टीमकडून वेळोवेळी आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहणार आहोतच। तर सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती या महाशपथविधीची, आणि हा महाशपथविधी लोकशाही मराठीवरती तुम्हाला देखील पाहायला मिळणार आहे। तुर्तास या बातमीपत्रामध्ये वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।